वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. आज आपण इयत्ता 4 मराठी विषयासाठी दुसरी कविता पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे सरावन महिन्यात. सरावनचा अर्थ होतो की श्रावण. सरावन महिन्यात होते मोठाच नवल, 7 रंगाचा तोरण कसा आभारी चोवल. श्रावण महिन्यामध्ये मोठं नवल होतं आणि 7 रंगांचं तोरण हे आकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 7 रंगाचं तोरण म्हणजे इंद्रधनुष्य. सरावन महिन्यात ढगा ढोल वाजवती, काळजात धाकधूक इजा किल्लोर करती. आकाशामध्ये ढग वाजायला लागले की आपल्या काळजात सुद्धा धाकधूक होतं असं कवी म्हणतात. सरावन महिन्यात पाका फुलवते मोर, नाच थाटात माटात संगात धरून लांडोर. श्रावण महिन्यामध्ये मोर फुलांचा पिसारा फुलवतो आणि त्याच्याबरोबर लांडोर सुद्धा नाचू लागतो. सरावन महिन्यात पाणी भुरुक भुरुक कानी भेपक्याच्या गाता गाणा राती डुरुक डुरुक. आता श्रावण महिन्यामध्ये पाणी सगळीकडं पसरलेलं असतं, भरपूर प्रमाणात पाऊस पडत असतो आणि त्याच्यानंतर बेडूकसा डुरुक डुरुक म्हणजे डराव डराव असं ओरडत असतात. सरावन महिन्यात झाला पाणी भोवताल, धारा नाचत नाचत थेंबा धरतेल ताल. आता सगळीकडे पाऊस पडलेला आहे, पाणी सगळीकडे आहे आणि पावसाच्या धाराबरोबर थेंब ताल धरत आहेत असं कवी म्हणतात. हे लोकराम शेंडे यांची कविता आहे. इथं तुम्हाला बऱ्याचशा शब्दांचा अर्थ दिलेला आहे. कवितेत आलेले शब्द चौकटीत लिहा. कवितेत वर्णन केलेल्या महिन्याचे नाव. कवितेत वर्णन केलेल्या महिन्याचे नाव आहे श्रावण. दुसरा प्रश्न आहे मोराच्या संगतीने नाचणारी. मोराच्या संगतीने नाचणारी लांडोर. रात्री डुरुक डुरुक करणारा. रात्री डुरुक डुरुक करणारा बेडूक. आकृती पूर्ण करा. श्रावण महिन्याची वैशिष्ट्ये. श्रावण महिन्याची वैशिष्ट्ये काय आहेत तर ऊन पाऊस असतो, श्रावण महिन्यामध्ये इंद्रधनुष्य दिसतो, मोर नाचतो आणि आनंदी वातावरण असते. रिकाम्या जागा भरा. 7 रंगाचं तोरण कसा आभारी चोवलं, काळजात धाकधूक इजा किल्लोर करती. सरावन महिन्यात पाणी बुरुक बुरुक, धारा नाचत नाचत थेंबात धरतेत ताल. कवितेत आलेल्या अपरिचित शब्दाची यादी करा. इथं तुम्हाला अपरिचित शब्द आहेत ते तुम्ही काय करायचे आहेत, लिहून काढायचे आहेत. 7 रंगाचे तोरण या शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. 7 रंगाचे तोरण म्हणजे काय तर इंद्रधनुष्य. श्रावण खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. श्रावण महिन्यात ढगांचा गडगडाट, ढोलाच्या आवाजासारखा ऐकू येतो. विजांच्या कडकडामध्ये मनात भीती निर्माण होते. आता ह्या अर्थाच्या कवितेत कोणत्या ओळी आल्या आहेत तर श्रावण महिन्यात ढगा ढोल वाजवती, काळजात धाकधूक इजा किल्लोर करती. दुसरा प्रश्न आहे श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस पडत असतो, रात्री बेडकाचे गाणे कानावर पडते. श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक कानी भेपक्याचा गाणा राती डुरुक डुरुक. इथं श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती मिळवा आणि गप्पा मारा असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट समानार्थी शब्द लिहा. मोर, मोरला समानार्थी शब्द आहे मयूर. कानला कर्ण. पाणी, पाणीला समानार्थी शब्द आहे जल. ढग, मेघ. रात्र, निशा. वीज, चपला. विद्युत सुद्धा असं दुसरा शब्द आहे. विरुद्धार्थी शब्द बघा. मोठा, लहान, कमी, जास्त, जवळ, लांब. कवितेत खालील शब्दासाठी कवितेत आलेले शब्द शोधा आणि लिहा. श्रावण ह्याला सरावन म्हटले. आभाळी, आबारी. काळजात, कारजात. थाटात, ठाटात. कीटकांची नावे पूर्ण करायची आहेत. प्राण्यांची कीटकांची नावं आहेत ती पूर्ण करायची. इथं डास, बेडूक, नागतोडा, गोगलगाय. ओळखा पाहू. कधी हिरवा कधी राखाडी, कधी पाणी कधी माती. डराव डराव करतो उड्या मी मारतो पावसाच्या राती. ओळखा पाहू मी. कोण तर डराव डराव करणारा कोण आहे बेडूक. मी आहे राष्ट्रीय पक्षी, पंखावरती रंगबिरंगी नक्षी. केकाराव करतो रानात, रमतो कवीच्या बाल मनात. सांगा मी कोण. केकाराव करणारा पक्षी राष्ट्रीय पक्षी याच्यावरून आपण काय सांगू शकतो, हा मोर आहे.
भारतामध्ये वर्षाचे 6 ऋतूमध्ये विभाजन केले आणि प्रत्येक ऋतूचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. आता वसंत ऋतू कधी येतो तर चैत्र वैशाखमध्ये येतो. तेव्हा हवामान आल्हाददायक असते, झाडांना नवीन पालवी फुटते आणि याला वसंत ऋतूला ऋतूंचा राजा म्हणतात. त्याच्यानंतर वर्षा ऋतू, त्याच्यानंतर ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ आषाढ. या वेळेला खूप उष्णता असते, सूर्यप्रकाश तीव्र असतो, प्रचंड उकाडा असतो. वर्षा ऋतू हा श्रावण भाद्रपद, भरपूर पाऊस पडतो, शेतात पिके येऊ लागतात, निसर्ग हिरवागार होतो. शरद ऋतू हा अश्विन कार्तिक मध्ये असतो, पाऊस थांबतो, आकाश निळे स्वच्छ दिसते, आकाशात सुंदर चांदणं पसरलेलं असतं. हेमंत ऋतू मार्गशीर्ष पौष महिन्यात येतो, थंडी सुरू होते, वातावरण प्रसन्न असते, पहाटे दव पडते. दव म्हणजे काय तर पानावर बारीक बारीक थेंब साचलेले असतात, त्याला दव म्हणतात. शिशिर ऋतू माघ फाल्गुन, वर्षातील सर्वात थंड ऋतू असतो, थंडी जास्त असते, गरम कपडे वापरले जातात. तर आज आपण इयत्ता 4थी साठी कविता क्रमांक 2 पाहिलेली आहे. यातले काही प्रश्न आहेत ते मात्र तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये देणार आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.